जी.आर. शिक्षण हे आपल्या YouTube चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील अधिकारी वर्ग, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतन देयकासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे. काय आहे हे परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून कोणती थकीत बिलं निघणार आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या YouTube चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील. जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित झालेलं म्हणजे कालच निर्गमित झालेलं शिक्षण संचालनालय माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य यांचं हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे. याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्याबाबत हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे. याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे, उपरोक्त विषयास अनुसरून संदर्भांकित शासन निर्णयानुसार थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीनं सादर करण्याबाबत शासनाने निर्देश दिलेले आहेत आणि त्यानुसार शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सुविधा विकसित करण्यात आली असून त्या अनुषंगानं थकीत वेतन देयकाची माहिती शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीनं सादर करणं आणि सदरचे थकीत देयकास ऑनलाईन प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत दिलेल्या सूचना इथं या परिपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. आणि या अनुषंगानं ही थकीत वेतन देयक जे आहेत त्याचे प्रकार म्हणजे पदोन्नतीचं थकीत वेतन देयक असेल, वेतनवाढीचं असेल, निवड श्रेणी असेल, वरिष्ठ वेतन श्रेणीचं असेल, शिक्षण सेवक मानधन या संदर्भातलं थकीत वेतन असेल किंवा महागाई भत्ता फरक असेल, 6व्या वेतन आयोगाचा फरक असेल, निलंबन बडतर्फ कालावधीतील फरक असेल, न्यायालयीन प्रकरणांच्या संदर्भातलं वेतन बिल असेल, तर या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अपलोड होणार आहेत आणि शालार्थ प्रणालीमध्ये या संदर्भातले थकीत वेतन देयक जे आहेत ते अपलोड करता येणार आहेत. आणि याच अनुषंगानं कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत याची संपूर्ण माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. सविस्तर आपण स्क्रोल करून वाचू शकताय. तर या संदर्भात ज्यांची थकीत वेतन देयके आहेत, 6व्या 7व्या वेतन आयोगाचा फरक, महागाई भत्ता फरक असेल किंवा इतर काही अनुषंगिक बाबी ज्या असतील, पदोन्नती, वेतनवाढ या संदर्भातली थकीत वेतन देयकं आता शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीनं सादर करता येणार आहेत आणि ती अदा होणार आहे. त्यामुळे निश्चितच ही राज्यातील शालेय शिक्षण विभागाशी निगडीत असलेल्या, शालेय शिक्षण विभाग व क्रीडा विभागाशी निगडीत असलेल्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी, महत्त्वपूर्ण परिपत्रकांच्यासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.